6:15 निघायचं होतं तुम्हाला. 7:15 वाजले. मग अजून निघाले नाही. तुम्हाला काय, आमची ट्रेन सुटल. लवकर जा घरातून म्हणजे माझी कामं आवरेल. आम्हाला 6:22 नाही पकडायची बाबा, 6:43 पकडायची. तिला वेळ झोपून जायला. अर्धा तास आहे तिला अजून. आम्ही झोपून जाऊ, बसून जाऊ, उड्या मारत जाऊ. घेतली. जायचं नसेल तर आम्ही आमच्या मनाचे राजे. जायचं नसेल तर नाही, तुमचा जो टाइम आहे त्यावेळेला घरातून निघायचं तुम्ही. काय जबरदस्ती नाही निघायचं मला. मी आज तर बसून राहणार. सुट्टी करायची असेल तर कशाला सुट्टी करायची? मला कोण सुट्टी देतं का तुम्ही सुट्टी करायला? आम्ही नाही बोलतो तुम्हाला. तुला कोणी हटवलंय? मी सुट्टी केली की जेवायला नाही मिळणार, घरात घाण पडेल. आम्ही जाऊ जेवायला बाहेर हॉटेलमध्ये. आणि घरातली घाण. आम्ही घरीच नाही येणार. प्रॉब्लेम आहे ना. घरीच नाही येणार रात्री 12 शिवाय. मग तेच बोलते ना, एवढं करण्यापेक्षा आपलं बाहेर कामालाच जा ना, पैसे पण मिळते. आम्ही बघू बाहेर जायचं की नाही जायचं. बाय बाय. तयार ऑर्डर 30,000ची डायरेक्ट. पडशील. रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात? मजेत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. माझा देवावर भरपूर विश्वास आहे. म्हणजे काहीतरी एक शक्ती आहे जी नेहमी आपल्या पाठीशी राहते. आणि म्हणूनच मी मंत्र उपासना, देवाची पूजा हे करत राहते नेहमी. मला काही अडचणी आल्या तर त्या देवासमोरच सांगते मी. उत्तरपूजा झाल्यानंतर अण्णांना नाश्ता दिला. आता त्र्यंबक येईल तोपर्यंत स्वयंपाक आवरून घ्यायचा आहे. आई उपासना करत आहेत. काय बोलताय? त्यावेळी त्यांच्याकडे आहे हो. कुणाकडं? मालकीणकडे. मालकीनकडे. मग तुम्हाला कुठे जायचंय आता? मला घराच्या बाहेर जायचं आहे. हा मग त्यांचं पूजा झाल्यावर जा ना. पूजा करा म्हणा. वेळ लागतो का? हा मग थांबा थोडंसं, एकत्र जा. पण माणसाच्या पाहिजे. हा माणसाच्या पाहिजे. हा पण आता ते पूजेला बसल्यात ना. मग ठेवा. हा मस्तपैकी झणझणीत तरीवाली बटाट्याची आमटी तयार झाली आहे. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे. आईंचा उपवास आहे त्याच्यामुळे सकाळी काही चपात्या मी करत नाही, भाकरीच करते. मग ती ज्वारीची भाकरी आणि अशी आमटी चुरून खायला ना एक नंबर लागते. तुम्ही खाता का भाकरी कधी चुरून? मला तर खूप आवडते. काय रे उशीर झाला? अरे 11:16ची ट्रेन 12 वाजता आली. अक्षरशः म्हणजे 11:55ला आली. 12:30 वाजले बघा मला घरी यायला. एवढा उशीर ना त्या ट्रेनचा. बाप रे बाप. का उशीर? काय माहिती. एवढा वेळ मी स्टेशनला बसून होतो, अंबरनाथ स्टेशनला. अक्षरशः वैताग मला माहितीये. मोबाईलची पण बॅटरी डाऊन. म्हणून तू मेसेज फोन काही केला नाही का? टाइमपास करायला काय ना काय तर इथं बघत बसलेला असा. किती वाजले आता? 12:30 वाजले. ठीक आहे, चला पटकन जेवायला. वाडा भूक लागली. भात करायचा राहिलाय. कालवण आणि भाकरी झाल्या. थोडीशी भूक सहन करू शकतो. नाश्ता केलेला तुला असं. काय खाल्लं होतं? समोसा. कुणी दिला? मित्राने. ठीक आहे. समोसा विथ शेजवान चटणी, ती पण चायनीज भेळवाली. काय कॉम्बिनेशन आहे. पाणी दे. हा देते. बस का? घ्या. घरातली कामं कोणाला दिसतच नाही. भांडी घासतो पण त्या भांड्यांमध्ये किती छोटी छोटी भांडी, चमचे, वाट्या, पेले, डिश.
कधी कधी असं वाटतं मोठ्या सुट्टीवर जावं. 4 वाजता जरा फ्रेश झाल्यावर कपडे बदलली. आता सध्या रोज संध्याकाळी मी साडी नेसते. जरा बरं वाटतं वेगळं काहीतरी स्वतःला आरशात पाहिल्यावर. नाहीतर तोच बोरिंग थकलेला चेहरा बघून बघून कंटाळा येतो. तर माझ्याकडे हा कपडा होता, त्याची आता मी ही पर्स शिवायला घेतली. ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे, पण सेम अशीच दुसरी पर्स बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेन. आणि खूप सोपी आहे ही पर्स. कुणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वतःला जरी वापरायचं असेल तरी एकदम मस्त. काय बोलताय? कुठे जात आहे? आ बसा बसा इथं. तर मी चपात्या करून घेतल्यात. त्यानंतर सासूबाईंनी म्हणजे आईंनी भाजी टाकली, वरण भात केला. आज त्यांचा उपवास आहे त्यामुळे ते त्यांच्या हातानेच भाजी करतात. शेवगा आणला होता, त्या शेवग्याची भाजी ते करतात. शेवग्याच्या पानांची भाजी. आज मी माझ्या नवऱ्याला कोडा विचारते. सांगू का? काळा घोडा पांढरी सवारी. काळा घोडा पांढरी सवारी, एक उतरला की दुसऱ्याची बारी. तुम्हाला कळलं का उत्तर? दुसऱ्याची बारी. हा काय? फळा आणि हे खडू नाही. काळा घोडा फळा मग उत्तर बरोबर माझं. सवारी म्हणजे खडू, ते संपला की दुसरा. लॉजिक आहे ना? लॉजिक आहे, पण आणखीन पण जुनं पण एक कोडा आहे. ते तुमचं आधुनिक उत्तर झालं. बरोबर ना? तुला काय वाटतं काय उत्तर? काळा घोडा काळा घोडा पांढरी सवारी. पांढरी एक सवारी. उतरले की दुसऱ्याची बारी. दुसऱ्याची बारी. काळा म्हणजे काळा ब्लॅकबोर्ड म्हणजे घोडा. पांढरी सवारी म्हणजे खडू. आपला खडू सप्लाय की परत दुसरा येतो. एक सप्लाय की दुसऱ्याची बारी. बरोबर ना? पण ह्याचं आणखीन पण एक उत्तर आहे. मी बरोबर लॉजिक उत्तर दिलं ना बाळा? तुला काय उत्तर माहिती आहे? आता वाटत बघू. मग सांगू का मी उत्तर? सांग. काळा घोडा म्हणजे तवा, पांढरी सवारी म्हणजे भाकरी. एक उतरली की दुसरी भाकरी टाकायची. सवारी ना. तेच नाही, एक सप्लाय की दुसरं सवारीच ना. आधुनिक ह्याच्यात हे उत्तर बरोबर आहे. मी तुला सांगू का? सांगा ना. तर मग बघा, काळा आहे पण काफा नाही. लांब आहे पण साप नाही. फुले होतात पण देव नाही. काळा आहे पण कावळा नाही. हा. लांब आहे पण साप नाही. लांब आहे पण साप नाही. हा. फुले घालतात पण देव नाही. फुले घालतात पण देव नाही. हा. सांग आता. काळा आहे पण कावळा नाहीये. लांब आहे पण साप नाही. हा. फुले घालतात पण देव नाही. दगड. दगडाचं काय सांगू? लॉजिक सांग तू. दगड कसं काय? दगड लांब पण असतो. लोक दगडाला देव समजून देवाला फुलं वाहतात. कुठं? लांबचं कसं काय? दगड लांब कुठे असतो? सांग ना तू सांग. मला विचार करावा लागेल. माझ्या मेंदूवर ताण द्यायला लागेल. मेंदू थांब द्या. मेंदू आहे का तुला? आहे 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 माझ्याकडे मेंदू. सांग तर बघा तू.
नाही माहिती, तुम्हीच सांगा. हा बघ उत्तर. केसाची वेणी काळी आहे पण काळा नाही, लांब आहे पण साप नाही, जे काय फुलं तुला फुलं सुद्धा घालतात पण देव नाही. बघ तेच बघ फुलं. बघ ना, एवढी मोठी वेणी असं माझ्या लक्षात नाही आलं यार. शेट. मग आता उद्यापासून तुम्हीच मला कोडी विचारा, म्हणजे माझ्या मेंदूचा विकास होईल. शेट, मी हरले कोड्यामध्ये. लुक ॲट मी. मला आता रेसमध्ये नाही हारायचं माझ्या. मिस्टर मास्टर, लुक ॲट मी. काय बघू, मला इथं पूर्ण करून द्याल का बाई? नो नो. मग 200 रुपये देतो फॉर वॉट? बाई पूर्ण करायला. नो, आय डोंट वॉन्ट. ओके. गुड नाईट सर्वांना, शुभरात्री. मी आज कोड्याच्या ह्याच्यामध्ये हरले, मला खूप वाईट वाटतंय. मी सगळ्यांना कोडं विचारते आणि आज मीच हरले. आता उद्यापासून मला माझा अभ्यास वाढवला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हाईक करा. उद्या भेटू. बाय बाय.